नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, पीक विमा मिळण्याची फिक्स तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. ती तारीख आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी जाणून घेऊया. खरीप 2025 हंगामात अतिवृष्टी, पूर आणि हवामानातील विसंगतीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. कृषी विभागाच्या माहितीनुसार पीक विमा योजनेत 90% शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत. आतापर्यंत राज्यातील 82% महसूल मंडळातील कापणी प्रयोगाचे आकडे हाती आलेले आहेत. मित्रांनो, खरीपातील सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मका या पिकांचं पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले असून त्याची माहिती राज्याच्या कृषी विभागाने केंद्राकडे पाठवली आहे. आता शेतकरी बांधवांनो, पीक विमा मिळण्याची फिक्स तारीख काय आहे तेच जाणून घेऊया. शेतकरी बांधवांनो, त्याआधी महत्त्वाची माहिती, कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना किती पीक विमा आलेला आहे ते पाहूया. बघा, नाशिक जिल्ह्यासाठी 3,50,000 शेतकरी पात्र ठरले असून 155.74 कोटी रुपये या ठिकाणी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील 16,921 शेतकरी पात्र ठरले असून 4,88,00,000 रुपये या ठिकाणी पीक विमा आलेला आहे. त्यानंतर अहिल्यानगरमधील 2,31,831 शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले असून 160,28,00,000 रुपये पीक विमा आलेला आहे. त्यानंतर सोलापूरमधील 1,82,534 शेतकरी पात्र ठरले असून 118,41,00,000 रुपये पीक विमा आलेला आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यामधील 40,406 शेतकरी पात्र ठरले असून 6,74,00,000 रुपये पीक विमा आलेला आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकरी पात्र ठरले असून 22,04,00,000 रुपये या ठिकाणी पीक विमा आलेला आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यामधील जवळपास 7,70,574 शेतकरी पात्र ठरले असून 241,21,00,000 रुपये पीक विमा आलेला आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकरी पात्र ठरले असून 18,30,00,000 रुपये पीक विमा आलेला आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील 4,41,970 शेतकरी पात्र ठरले असून 206,11,00,000 रुपये पीक विमा आलेला आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील 63,422 शेतकरी पात्र ठरले असून 52,21,00,000 रुपये पीक विमा आलेला आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्यातील 2,19,535 शेतकरी पात्र ठरले असून 244,87,00,000 रुपये पीक विमा आलेला आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील 10,265 शेतकरी पात्र ठरले असून यासाठी 8,00,000 रुपये पीक विमा आलेला आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील 4,98,720 शेतकरी पात्र ठरले असून 218,85,00,000 रुपये पीक विमा आलेला आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्यातील 1,77,253 शेतकरी पात्र ठरले असून 97,29,00,000 रुपये पीक विमा आलेला आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील 228 शेतकरी पात्र ठरले असून 13,00,000 रुपये पीक विमा आलेला आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यातील 3,70,625 शेतकरी पात्र ठरले असून 160,48,00,000 रुपये पीक विमा आलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता कोणत्या तारखेला पीक विमा जमा होणार आहे ते पाहूया. मित्रांनो, 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे.